भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान। भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान। मनवोनी मनी मानून हे खेदो, मनवोनी मनी मानून हे मनवोनी मनी मानून हे खेदो, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा। मनवोनी मनी मानून खेदो, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा। आणि दारू सावेल गे बहुता, आपुल्या संतेचा वाचोनिया, आपुल्या संतेचा वाचोनिया, आपुल्या संतेचा वाचोनिया। आपुल्या संतेचा वाचोनिया, पुण्या संस्कृता वाचोनिया, पुण्या संस्कृता वाचोनिया। मनी मनी मानून हे मनवोनी मनी मानून हे मनवोनी मनी मानून हे मनवोनी मनी मानून हे मनवोनी मनी मानून हे मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा। मनवोनी मनी मानून हे मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा। मने भार घातलियावरे होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी तुका म्हणे नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण। मनवोनी मनी मानून हे खेदो, मनवोनी मनी मानून खेदो, मनवोनी मनी मानून खेदो, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा। गोपाल कुमार, 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 देवी गोपाल कुमार, गोपाल देवी गोपाल कुमार, गोपाल देवी गोपाल कुमार, देवी गोपाल कुमार, देवी गोपाल कुमार, देवी गोपाल संचिता वाचोनी भोगे तो न संचिता
वाचोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी रवेते मनी समा त्या बाजूला तोंड करा ओ करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून घेतो मनवोनी मनी मानून घेतो करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून घेतो मनवोनी मनी मानून घेतो मानवा गोविंदू वेणुवेला मनावा गोविंदू मनावा गोविंदू वेणुवेला आना
विठाल विठाल हरि विठाल विठाल भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, मनोनी मनी मानू नये खेदो, म्हणावा गोविंदू वेळोवेळा, आणि करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, मनोनी मनी मानू नये खेदो, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण, मनोनी मणी मानू नये खेदो, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरणा दाताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. कृपा धरे कथेचा विस्तार, कृपा धरे कथेचा विस्तार, कृपा धरे कथेचा विस्तार, कृपा धरे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु नाथ तुका, बाबाजी सद्गुरु नाथ तुका, बाबाजी सद्गुरु नाथ तुका. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची सुता, उमा शंकराची उमा शंकराची सुता, उमा शंकराची चरणावरी ठेवून माता, चरणावरी दंडवत, चरणावरी ठेवून माता, साष्टांगी आडी दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय, लंबोधराय सकलाय जगद्विताय, नागानरणाय श्रुतियज्ञ विभूषिताय, गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते.
महायोगपीठे तठे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बक गौरी नारायणी नमोस्तुते। चौक भरिला सनी चौक भरिला सनी चौक भरेला सनी चौक भरेला चौक भरिला सनी चौक भरिला सनी चौक भरेला सनी चौक भरेला आचार्य कुलस्वामिनी आचार्य कुलस्वामिनी आचार्य कुलस्वामिनी आचार्य वैकुंठवासिनी वैकुंठवासिनी संचिता वाचो मुनी करावे ते मणी समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जगदवंद्य जगदमान्य जगदविलास जगदाधार जगदमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेला आपण निवडलेला आहे। सेवेचं निमित्त सेवेचं कारण सेवेची वेळ जमलेल्या सर्व मायबापांच्या लक्षात आलेले आहे। या ठिकाणी 2 पुण्यस्मरण सोहळे होत आहेत की ज्या दोन्ही सोहळ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एक आदर्श माता, एक आदर्श गृहिणी, एक आदर्श पतिव्रता कैलासवासी सौभाग्यवती रुक्मिणीबाई धोंडेबा पाटील पुलाटे यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे। आणि दुसऱ्या घटनेचा उल्लेख करायला मी दुसऱ्या नंबरला घेतलं कारण तो उल्लेख करणं सुद्धा खूप अवघड आहे। आजीचं जाणं हा मृत्यूचा सोहळा आहे, पण कैलासवासी चिरंजीव दिग्विजय शिवाजी पाटील पुलाटे यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर एक अत्यंत आदर्श सुपुत्र आणि एक आदर्श व्यक्तिमत्व घडत असताना ज्यांना आपल्यातून अचानक जावं लागलं, म्हणून त्या विषयाला समरस समय सूचक अभंग आपण तसाच घेतलेला आहे। एक आदर्श सुपुत्र कैलासवासी चिरंजीव दिग्विजय शिवाजी पाटील पुलाटे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। या दोन्ही जीवात्म्यांना भगवंताने योग्य जागा द्यावी त्यासाठी हिंदू धर्मशास्त्रानुसार केला जाणारे श्राद्ध या ठिकाणी श्रद्धेने होत आहे। या व्यक्तिमत्वांच्या पाठीमागे श्री धोंडेबा विठोबा पुलाटे असतील, शिवाजीराव धोंडेबा पुलाटे असतील, जयश्री शिवाजीराव पुलाटे असतील, सौभाग्यवती कविताताई राजेंद्र पाटील कवडे असतील, यशवंतराव असेल, सौभाग्यवती उषाताई असेल, सौभाग्यवती दीपालीताई असेल, चिरंजीव ज्ञानेश असेल, अनुज असेल, नानासाहेब असेल, शारदाताई असेल, मंजुश्री असेल, चिरंजीव सुजय असेल, अच्युत असेल, असा मोठा परिवार या व्यक्तिमत्वाच्या मागे आहे। आणि या व्यक्तीबद्दल बोलायचं म्हटलं तर एक आदर्श मित्र, एक आदर्श सुपुत्र आणि एक आदर्श कर्तृत्व घडत असताना भगवंताने त्यांना आपल्यातून अचानक नेल्यामुळे या घरातील अतिशय मोठी दुःखद घटना आहे। पण तरी देखील या दुःखाला सामोरी जाताना या कुटुंबाला सांत्वनपर या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेला आहात।
म्हणून मी विघ्नर चरणी प्रार्थना करेल, या दोन्ही जीवात्म्यांना प्रभू आपण योग्य जागा द्या आणि या आदर्श व्यक्तिमत्वांची या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग येत आहे. या कुटुंबाच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली सेवा, मग त्यामध्ये कैलासवासी चिरंजीव दिग्विजय शिवाजी पाटील पुलाटे यांचे मित्र, आमचे परमार्थ प्रेमी परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण माधव महाराज यांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली सेवा आणि अत्यंत कीर्तनाला उत्तम जी साथ आहे, योग चांगला आहे. आमच्या माधव महाराजांचे श्री गुरु आहेत ते. अगदी गुणीजन माधवाचं जे गायन तुम्ही आता ऐकताय ते केवळ महाराष्ट्र भूषण आणि अनेक कीर्तनकारांना मोठं करण्यामागे ज्यांचा मोठा अधिकार आणि हात आहे. आमच्या आळंदीचं भूषण आहे, महाराष्ट्राचं भूषण आहे, आमच्या संप्रदायाचं जे भूषण आहे ते रविदास महाराज जगदाळे यांच्या प्रेमास्तव या भागात अनेक वेळा येण्याचा योग येतो आणि आबांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. सांप्रदायिक प्रेम करणारी ही व्यक्तिमत्व आहेत, म्हणून संप्रदायातल्या माणसांना उंची देणारी ही मंडळी आहेत. अतिशय उंच आवाज आहे, उंच गायन आहे, सगळ्या कले अष्टपैलू आहेत, पण कधी स्वतःला मोठेपणा, स्वतःकडं अहंकार असा आमच्या आबांक कधी आम्हाला पाहायला मिळत नाही. उगाच थोडं गायन असतं, पण अहंकाराने माणसं व्यापलेली आम्ही पुष्कळ पाहिलेली आहेत. पण आबांचं सगळ्यांना समजून घेणं, मोठा कीर्तनकार असो लहान कीर्तनकार असो, त्याला त्याच उंचीने त्याच पद्धतीने साथ देण्याचं काम आदरणीय आमचे आबा करत असतात. आबांचं आमच्यावर प्रेम आहे. आज या कीर्तनाला आबांची साथ मिळाली हे माझं परम भाग्य आहे. आदरणीय आमचे चेतन महाराज असतील, आदरणीय ज्ञानराज महाराज, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी परिवार, टाळकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली, त्याचप्रमाणे उत्तम ज्यांची माईक सिस्टीम या भागात आल्यानंतर मला आवडते ते माझे मित्र, त्याच रवी भाऊ असेल, यांचं सातत्याने या भागात आल्यानंतर माझं आवर्जून सांगणं असतं का अशी माईक सिस्टीम असावी, का उत्तम अशी माईक सिस्टीम ज्यांची सातत्याने मला प्राप्त होत असते ते आमचे रवी भाऊ असेल. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मायबाप बंधू भगिनी. विठ्ठल या कुटुंबातील अतिशय अशी दुःखद घटना आहे का जो मुलगा ऐन तारुण्यात कर्तृत्वाच्या काळात BCA करत असताना अचानक कॉलेजमध्ये त्रास झाला आणि आमच्या माधवाच्याच मांडीवर ज्यांचा शेवट तथा प्राण ज्यांनी सोडला, माधवन ते अतिशय जवळचे मित्र. कारण परवाही माधव महाराज सांगत असताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत होत्या. म्हणजे महाराज असा माझा मित्र ज्याला आम्हाला सुविधा देता आल्या असत्या, पण आम्ही सुविधांपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि अचानक माझा मित्र अगदी माझ्या मांडीवर ज्यांनी प्राण सोडला, असं अतिशय दुःख आमच्या हरिभक्तीपरायण माधव महाराजांना सुद्धा झालेलं आहे. कारण चांगला मित्र गमावल्याचं दुःख फार वेगळं असतं आणि ऐन तारुण्यात आलेला मृत्यू हा अतिशय दुःखदायी असतो. कारण मी नेहमी सांगत असतो, कारण मृत्यू योग्य वयात जर मृत्यू आला तर तो वरदान ठरतो, पण ऐन तारुण्यात जर मृत्यू आला तर तो आपल्याला शाप ठरतो. राजा दशरथाला मृत्यू वरदान ठरला आणि श्रावणाला तो शाप ठरला. विठ्ठल विठ्ठल एवढं आध्यात्मिक कुटुंब असताना, परमार्थाची साथ असताना, कुटुंबाकडून सातत्याने समाजसेवा घडत असताना, वडील शिक्षक असताना, अगदी चांगले चांगले विद्यार्थी घडवत असताना असं का घडावं आणि असं का घडतं? राजा दशरथाला सांगितलं, तुला जर संतती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुला 3 प्राण्यांची बळी घ्यावी लागेल. गेला होता प्राणी मारायला, पण मनुष्य प्राणी मारले जाईल हे त्याच्या मनातही नव्हतं. लक्ष्यभेदी बाण सोडणारे या भारत पर्वामध्ये 2च राजे होऊन गेले. शब्दभेदी बाण सोडणारे या भारत पर्वात 2च राजे, एक राजा दशरथ, दुसरे पृथ्वीराज चव्हाण. नाही का? मित्राने सांगितलं, राजा तुझ्यापासून काही अंतरावर राजा हा महम्मद घोरी बसलेला आहे, त्याची बरोबर जागा, त्याचं माप त्याने सांगितलं. मार बाण, लक्ष्यभेदी बाण मारून ज्याने महम्मद घोरीचा कंठात बाण मारून त्याचा प्राण घेतला किंवा आपला सूड घेतला,
असा एक राजा या हिंदू राष्ट्रात शेवटचा होऊन गेला, तो पृथ्वीराज चव्हाण. पण याचाच अनुग्रह किंवा याच्यात असलेला एक महान राजा दशरथ, का त्यांना सुद्धा शब्दभेदी बाण मारता येत होता. आवाजाच्या दिशेने बाण मारायचा. मग रात्रीच्या वेळेला शिकार मिळाला. सायंकाळ झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी शिकार मिळेना. आणि पहाटच्या वेळेला कुणीतरी तलावावर पाणी प्यायला आलंय म्हणून बाण सोडला, पण आमचा तो बाण लागला श्रावणाला. बुडबुड घागरीचा आवाज यावा आणि कुठला तरी प्राणी पाणी पितोय, या प्राण्याची शिकार आपल्याला मिळाली म्हणून शब्दभेदी बाण सोडला, बाण लागला आणि श्रावण कोसळला. म्हणून तर ती कविता जन्माला आली. शर्याला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हे राजाच्या श्रवणी पडता वाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बगुनी, शोकाकुल झाला नुमनी. आसवे आनुनी नयनी, हा हंत तुझ्या नाशाला. मीच पापी कारण बाळा, मग कळवळुनी नुपास बोले बाळ. कशी तुम्ही साधली वेळ, मम म्हातारे माय बाप तानेले. तरुखाली असती बसले, आनाया निर्मळ वारी. तो लगबग घेऊन झारी, तो परत फिरे माघारी. तो तुमचा शराला, उरात ऋतुनी बसला. शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. काय चूक होती श्रावणाची? आई वडिलांची सेवा करणारा मुलगा, ज्याने आई वडिलांची इच्छा, काशीला जायचंय चालता येईना, वाहन नाही, नाही घोडा ना बग्गी ना रथ ना कुठली व्यवस्था. मग बाबांना नाईला न्यायचं कसं? तर कावड करून कावडीमध्ये एका पारड्यामध्ये आईला, एका पारड्यामध्ये वडिलांना बसून ती कावड खांद्यावर घेऊन निघालेला श्रावण. राजा दशरथाच्या बाणाने त्याचा अंत होतो. श्रावणाचं काय पाप आहे? श्रावणाची काय चूक आहे? एवढं चांगलं असताना सुद्धा, एवढं चांगलं पुण्य कमवत असताना सुद्धा आईवडिलांची सेवा करणाऱ्या मुलाला अंधारामध्ये बाण येऊन लागतो आणि त्याचा शेवट होतो. याचं कारण काय? अभंगाचं पहिलं चरण. भोगतोने घेडे संचित वाचोनी, भोगतोने घेडे संचित वाचोनी. भोगतो न घडे संचित वाचोनी, भोगतो न घडे संचित वाचोनी. करावेत मानी समाधानी, करावेत मनी समाधान. करावेत मनी करावेत मनी मनवोनी मनी मारून घेऊ. मनवोनी मनी मारून घेऊ. मनवोनी मनवोनी मनी मारून भोगतो न करे संचित वाचोनी. करावेत मनी समाधान, करावेत मनी समाधान 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 समाधान. विठ्ठल विठ्ठल.
राजा दशरथाला शाप दिला श्रावणाच्या आईवडिलांनी, जसे आम्ही पुत्र शोकाने मरतोय तसा तूही पुत्र शोकाने मरशील. पण तो शाप राजा दशरथाला वरदान ठरला. योग्य वयात राजा दशरथाला मृत्यू येतो वरदाने, पण ऐन तारुण्यात मृत्यू येतो तो एक प्रकारचा शाप आहे. पण असं का घडतं? त्याला महाराजांनी उत्तर दिलं, भोगतो न गडे संचिता वाचोनी. जे प्रारब्धात असतं ना ते कोणाला नाही चुकत. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी. ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म कधी. होणारा तारकी बुद्धी कर्म रेखा तळेना, होणार सारखी बुद्धी कर्म रेखा तळेना. नकळे पुढीला होणार, नकळे पुढीला होणार, नकळे पुढीला होणार, नकळे पुढीला होणार. जे प्रारब्धामध्ये ठरलेलं आहे ते कोणालाच चुकलेलं नाही. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात सांगतात, जे ललाटीचे लिहिले मोडी गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेने. जे प्रारब्धामध्ये जे लिहिलंय ते कोणालाही चुकलेलं नाही. मग तुमचं किती पुण्य असो किंवा तुम्ही किती केलेलं पाप असू दे, जे होणार त्याला तुम्ही प्रारब्धाला तुम्ही टाळू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात, जसं तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला जे रूप मिळालं, काळा गोरा गहूळ, हे प्रत्येकाला मिळालेलं स्वरूप आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही किती बदल करू शकता. एखाद्याला वाटलं मी काळा आहे, किती मेकअप केल्यानंतर तो गोरा होणार आहे. मेकअप केल्यानंतर तो आरसा सुद्धा त्याला सांगत असतो 1 तासाने परत कसा आहे दाखवतो. म्हणजे फसवायला, आरशाला फसवायला जात असतील, पण आरसा तुला फसवत नाही. स्वतःला फसवणूक करून घेणं म्हणजे सौंदर्य प्रसाधनं लावणं. म्हणून किती सौंदर्य प्रसाधनं लावली तर आपल्या रूपामध्ये आपल्याला जसा बदल करता येत नाही. जे मिळालंय सौंदर्य त्याला मान्यच करावं लागतं. काळे गोरे पण धुतले फेटो नेने. किती काळा रंग तुम्ही गोरा करण्याचा प्रयत्न केला तर गोरे होणार नाही, आणि किती गोरा असला तर त्याला काळा होता येणार नाही. भगवंताने जे दिलंय ते मान्यच करावं लागतं. त्याप्रमाणे प्रारब्ध आहे. प्रारब्धात जे ठरलंय, तुमच्या मनात असेल कलेक्टर व्हायचं, पण त्याने जर कंडक्टर ठरवलं असेल तर तुम्ही काय करणार आहे? विठ्ठल विठ्ठल माझ्या स्वतःचा एक असा अनुभव आहे का परमार्थात मध्ये असताना पहिल्या लहानपणापासून परमार्थाची आवड, भगवंतावर विश्वास, भगवंताचं नामस्मरण सगळं माझ्या मनासारखं सगळ्या गोष्टी होत राहिल्या. पण ज्यावेळेस माझं शिक्षण झालं, नोकरीसाठी एवढे अर्ज केले आबामी, इतके अर्ज केले, इतके अर्ज केले, इतके अर्ज केले, तर अगदी शेवटी कुठं आपला वशिला नसल्यामुळे मला कुठं काम लागेना. तर शेवटी एका पतसंस्थेमध्ये शिपायाची मी फॉर्म भरला, का तिथं शिपाई भरती होती. म्हणलं एका पिऊनचं लागलं काम तर लागलं, चला बुवा काहीतरी काम असावं. मग तिथे सुद्धा आपला वशिला नव्हता, तिथेही मला काम लागलं नाही. नाराज झालो मी देवावर. देवाचं एवढं मी नामस्मरण करतोय, देवाचं एवढं काम करतोय, काकडा वेळेत आहे, हरिपाठ वेळेत आहे, परमार्थ आहे, नामस्मरण आहे, 11 जपमाळ केल्याशिवाय आपण झोपत नाही. मग एवढं करूनही आपली देव काळजी का घेत नाही असं मनात यायचं. नकळत देवाविषयी माझ्याकडे माझी अवस्था अशी झाली का देव आहे का नाही. एवढं करूनही देव आपल्याला जर कुठं मदत होत नाही, आपलं जर काम होत नाही, मग देव आहे का नाही असं माझ्याही मनात आलं. पण देवाचे जे मनात असतं ना तर पुढचं भविष्य फार वेगळं असतं. म्हणून जेव्हा मी कीर्तनकार झालो, जेव्हा आज तुमच्या गावामध्ये आलो, तेव्हा मला कळालं, तेव्हा जर मला शिपाई म्हणून कामाला लागलो असतो तर तिथंच अडकलो असतो. हे सगळं प्रारब्धाधीन आहे. विठ्ठल विठ्ठल समयाची सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविली
अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे घडत असतं ते भगवंताचा पुढचा काहीतरी चांगलं घडण्याचा संकेत असतो. म्हणून दिसायला आज दुःख आहे पण भविष्यात त्याचा काहीतरी चांगला उद्देश असणार आहे, म्हणून भगवंत घडवत असतो. असंच घडलं. महाभारताचं युद्ध संपलं. 18व्या दिवशी युद्ध बंद झालं आणि कृष्णाने अर्जुनाला रथातनं खाली उतरवलं. कृष्णाने पहिल्यांदा घोड्यांचा लगाम सोडून दिला, घोड्यांना मोकळं केलं. अर्जुनाला रथातनं खाली उतरवलं आणि काही अंतरावर दोघं अर्जुन आणि कृष्ण असे चालत गेल्यानंतर तेवढ्यात रथ पेटला. रथ पेटल्यानंतर अर्जुनाने कृष्णाला विचारलं, देवा रथाला काय झालं, रथ का पेटला? रणांगणात जेवढे राहिलेले वीर होते त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 18 दिवस रथाला काय झालं आणि आज रथ का पेटला? तेव्हा अर्जुनाने सुद्धा विचारलं, देवा आज रथ का पेटला? देव सांगू लागले, अर्जुना, जोपर्यंत मी या रथावर आरूढ होतो तोपर्यंत तुझ्याकडं एकही संकट येऊ दिलं नाही. आलेली शस्त्र अस्त्र याच्यापासून तुला वाचवत राहिलो. जोपर्यंत मी रथावर असतो ना तोपर्यंत त्या रथाला, त्या रथावर असलेल्या व्यक्तीला किंवा त्या जीवात्म्याला, त्याच्या केसाला मी धक्का लागू देत नाही. जोपर्यंत भगवंत या रथावर आहे या रथाला थोडाही धक्का लागत नाही. साधा अगरबत्तीचा चटका सुद्धा त्याला सहन होत नाही जोपर्यंत भगवंत या रथावर आरूढ आहे. ज्या दिवशी भगवंत या रथावरून खाली उतरतो तेव्हा 12 मन सर्पणामध्ये हा रथ जळत असतो. अगरबत्तीचा एकेकाळी चटका सहन होत नव्हता, पण 12 मळा मनात जळत असताना सुद्धा त्याची कुठली वेदना ऐकायला येत नाही. याचा अर्थ जोपर्यंत तो या रथावर आरूढ आहे तोपर्यंत या रथाला धोका नाही आहे. ज्या दिवशी रथावरून तो खाली उतरेन हाही रथ तास 2 तासाने पेटलेलाच पाहायला मिळतो. म्हणून अर्जुनाला सांगतो, भगवंत सांगतात, जोपर्यंत मी रथावर होतो तोपर्यंत या रथावर बसून तुझं संरक्षण केलं, तुला कुठलाही धक्का लागून दिला नाही. मग अर्जुनाने दुसरा प्रश्न विचारला, देवा 18 दिवस रथावर बसून माझं संरक्षण केलं म्हणतो, मग माझा अभिमन्यू का नाही वाचवला? देवा सगळ्यांना तुला वाचवता येतं, मग माझा मुलगा का नाही वाचवला? माझा एवढा तरुण सुंदर देखणा वीर, ज्याला चक्रव्यूह फोडता येत होतं, चक्रव्यूहामध्ये शिरणारा एकच त्या काळातला योद्धा, एवढा माझा वीर अर्जुन का, माझा अभिमन्यू का नाही वाचवला? माझा अभिमन्यू का नाही वाचवला देवा? देवाने थोडी नकळत मान खाली झुकवली आणि कृष्ण अर्जुनाला उत्तर देतात, अर्जुना, अभिमन्यू तुझा मुलगा आहे, पण अभिमन्यू माझ्या लाडक्या बहिणीचा मुलगा आहे, माझा लाडका भाचा आहे. तुझं जेवढं तुझ्या मुलावर प्रेम आहे तेवढंच माझ्या या भाच्यावर प्रेम आहे. हा अभिमन्यू जन्माला येण्याच्या अगोदर मला माहित होते याचा मृत्यू कुठे आहे. त्याला चक्रव्यूह फोडण्याचं शस्त्र शिकवलं, अस्त्र शिकवलं, चक्रव्यूह फोडण्याची कला त्याला मी शिकवली, पण चक्रव्यूहातून बाहेर येण्याचं का नाही शिकवलं? गर्भात असताना त्याला मी ते शिक्षण दिले. अर्जुना, अभिमन्यू तुझा लाडका मुलगा आहे, पण तोच माझा लाडका भाचा आहे. जेव्हा तो माझा आशीर्वाद घ्यायला आला का मी चक्रव्यूह फोडता येते, मला जाऊ का, तेव्हा तूही आशीर्वाद दिला, धर्मराजाने आशीर्वाद दिला, माझ्या चरणावर त्याने मस्तक ठेवलं, त्याला मी आशीर्वाद दिला. त्याला औक्षवंत म्हणालो नाही, त्याला यशवंत भव असं म्हणालो. यशवंत हो, कीर्तिवान हो असा आशीर्वाद दिला. त्याला औक्षवंत का दिला नाही? कारण तो ज्यावेळेस आशीर्वाद घ्यायला आला तेव्हाच माझ्या लक्षात आलं, हे पोरग चक्रव्यूहामध्ये चाललंय पण मागे येणार नाही. माझा अभिमन्यू पुढे चाललाय, माझा भाचा चाललाय, पण तो मागे येणार नाहीये. याचा मृत्यू किती वेळाने, किती सेकंदाने, कुठल्या माध्यान, दुपार, संध्याकाळ, कधी याचा मृत्यू आहे हे मला माहीत असताना सुद्धा मी त्याला आडू शकलो नाही. कारण का? भोग तो न घडे संचिता वाचुनी. जे संचितात लिहिलं असतं ना अर्जुना, ते अभिमन्यूलाही नाही, मलाही नाही, तुलाही नाही, कोणालाच चुकवता येणार नाही. अरे तुझा लाडका मुलगा आहे, पण माझा लाडका भाचा असून सुद्धा मला अभिमन्यू वाचवता का नाही आला? अर्जुना, मी जन्माला येण्याच्या अगोदर माझे 6 भाऊ गेलेत. ते तर अगदी कवळी लहान लहान लेकरं मारली कंसाने. माझे 6 भाऊ मथुरेमध्ये मेले.
मला त्यांना नाही वाचवता आलं. माझ्या आई बापाचा 14 वर्षाचा वनवास मला चुकवता आला नाही. तुझ्या अभिमन्यूचं माझ्या भाच्याचं काय सांगतो, ते नाही चुकवता येत बाळा. त्याला एकच करावं लागेल, अभंगाचं दुसरं चरण. हे म्हणवोनी मनी मानू नये देऊ, म्हणवोनी मनी मानू नये हे म्हणवोनी मनी मानू नये तू, म्हणवोनी मनी मानू नये देऊ, म्हणवोनी मनी मानू नये देऊ, म्हणवोनी मनी मानू नये, म्हणवोनी मनी मानू नये तू, म्हणवोनी मनी मानू नये मनवा गोविंदू म्हणवोनी मनी मानू नये देऊ, मानू नये देऊ, मनवोनी मनी मानू नये देऊ, म्हणवोनी मनी मानू नये तू, म्हणवोनी मनी मानू नये म्हणवोनी मनी मानू नये देऊ, म्हणवोनी मनी मानू नये मानू नये मानू नये. जरा टाळी वाजवा. आपल्या माणसाचं आपण कौतुक करायला शिका बरं का, आणि आपली माणसं मोठी करायला शिका. इतर धर्मीय आपल्या धर्माच्या माणसाकडून काहीच घेत नाहीत, पण आपण त्यांनाच मोठं करत आलो आणि आपण लहान राहिलो. म्हणून गर्वस्य कवहम हिंदू आहे हे कमीत कमी शिका आणि आपला हिंदू धर्म मोठा करा. आपल्या धर्मीयाकडे सगळ्या वस्तू घ्या, आपल्या धर्माच्याच माणसाला मोठं करा, आपल्या धर्मासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा. भविष्यामध्ये इतकी अवस्था बिकट आहे, इतर धर्मीयांना त्या देशामध्ये त्यांच्या देशात पळून जाता येईल. इतर धर्मीयांवर जर प्रसंग आला तर त्यांना पळून जायला देश आहे, पण हिंदू धर्मावर जर प्रसंग आला तर पळून कुठे जाणार, कुठल्या देशात पळून जाणार, तिथं जाऊनही मारणारच. विठ्ठल 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 धरी मनी दूसर सेती समाना, अगम निगम कही वेद वकाना. राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. धरी मनी दूसरे सती समाना, अगम निगम कही वेद वखाना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. धर्म आणि धर्मासाठी प्राण. विठ्ठल विठ्ठल संत वाङ्मयामध्ये प्रत्येक प्रसंगाचे अभंग आहे, प्रत्येक समयाचे अभंग आहे, प्रत्येक ज्या ज्या वेळेस अडचणी येतील तेव्हा तेव्हा हे अभंग आम्हाला अभंग करणार आहेत. आपल्याला त्या संकटातून त्या प्रसंगातून वाचवण्याचं काम करतात. म्हणून अभंगांच्या जवळ जो गेला तो कधी भंग पावत नाही. म्हणून प्रके आत्रे म्हणायचे, आत्र्यानं एकाने प्रश्न विचारला, आत्रे तुम्ही मराठा कोणाला म्हणाल? आत्रे म्हणले मी त्याला मराठा म्हणेल जो महाराष्ट्रात जन्माला आला तो मराठाच. पण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मराठ्याचा तुकाराम महाराजांचा जर अभंग पाठ असेल, ज्ञानेश्वरीची जर एखादी ओवी पाठ असेल, त्याच मराठ्याने स्वाभिमानाने म्हणावं मी मराठा आहे. पण महाराष्ट्रात जन्माला एक अभंग पाठ नाही, तुम्ही काय कमवलं? अभंग म्हणजे अभंगच आहेत. आणि अभंग म्हणजे काय, लोकांना अभंग पाठ करणं म्हणजे गावंढळपणा वाटतो. कविता किंवा पिक्चरची गाणी पाठ करणे म्हणजे स्वतःला मोठा शहाणा आणि काहीतरी मी काही कमवलं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. पण ज्याचे अभंग पाठ आहे त्याची वाणी शुद्ध होते.
अभंग पाठ करून बघा. अभंग पाठ करण्याचा पहिला उद्देश आहे महाराज, वाणी शुद्धच होते, विचार शुद्ध होतात आणि आलेल्या प्रसंगाला कसं सामोरे जायचं ते अभंग साथ देतात. हाच अभंग भोग तो नगडे संचित आवाज. अशा प्रसंगाला काय कराल तुम्ही? काही करता येत नाही महाराज सांगतात, कारण हा भोग जो आहे तो संचित जे आहे ते कोणालाही चुकलेलं नाही. देवांना चुकलं ना ऋषींना चुकलं. हजार वर्ष ऋषी जगले पण त्यांनाही संचिताच्या पुढे जाता आलं नाही. आमच्या संतांचं वर्णन करताना, चोखोबरायांचं वर्णन करताना असा अभंग चोखोबांचा. उसडोंगा परी रसन वे डोंगा, काय भुलला असी वरळिया रंगा. कमान डोंगी परी तिरणवे डोंगा, काय भुलला असी वरळिया रंगा. नदी डोंगी परी जळनवे डोंगे, काय भुलला असी वरळिया रंगा. चोखा डोंगा परी भावनवे डोंगा, काय भुलला असी वरळिया रंगा. नदी वाकडी वाहते पण ती कोणाशी वाकडं वागत नाही. गायीची तृष्णा हरू का व्याघ्रा शिवे शोण का मारू, ऐसे नेनेशी का करू तोय दैसे. गंगेला वाघई सारखा आणि गायी सारखी ती वाहते वाकडी, वागत नाही वाकडी. ऊस असेल दिसायला वाकडा असेल का त्याला स्वरूपवान नसेल पण त्याचा गोडवा मात्र गोड आहे. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, त्याचा रस जसा गोडवा आहे तसा चोखा कुठे जन्माला आला याला महत्व नाही. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. का गावकुसाचं काम चालू असताना जेव्हा आमचा चोखोबर आहे त्या गावकुसाखाली गेले, हजारो मंडळी मारली गेली. त्यासाठी पंढरीनाथाला इतकं दुःख झालं, माझा चोखा दिसत नाही. म्हणून नामदेवरायाला ते सांगतात, नामा मंगळवेढ्याला गावकुसाखाली माझा चोखाही गेला, त्याची एखादी हस्ती तरी आण. तेव्हा नामदेवराय म्हणतात, देवा हजारो माणसं ज्याच्या खाली गाडून मेलीत त्याच्या हस्ती कशा ओळखायच्या? म्हणजे ज्या हाडामधनं, ज्या हस्तीमधनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी आवाज येईल ती हस्ती माझ्या चोखाची असेल ती घेऊन ये. नामदेवराय म्हणतात, देवा अहो हजारो माणसं गेली त्याच्या चोखाची असती, ज्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल नाव येईन असं तुम्ही म्हणता. अहो जिवंत हाडं आमच्या समोर असतात, ती कधी विठ्ठल म्हणत नाही, ती मेलेली कधी म्हणणार आहे? ते म्हणले ते हाड माझ्या चोखोबाचं चोख हाड आहे का त्या चोखाच्या हाडामधनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येणार. नामदेवराय मंगळवेढ्याला 15 दिवस प्रयत्न करत होते. एका कोपऱ्यातलं हाड उचललं, कानाला लावलं आणि ध्वनी ऐकू आला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामदेवरायाचे डोळे भरून आले, देवा अरे जिवंत हाड विठ्ठल म्हणत नाही, जी मेल्यावर सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्याला ही शिक्षा? तुला सुदर्शन चक्र आणि सूर्य धाकता आला, तुला सागरावर दगड तरंगवता आला आणि कोसळणारा गावकूस तुला थांबवता आला नाही देवा. गजी मेल्यावर सुद्धा तुला विसरली नाही. त्या अस्थी आणल्यानंतर नामदेवराय म्हणतात, देवा ही शिक्षा अशी का? अरे तुझं नामस्मरण करणारा, रात्रंदिवस तुझं भजन करणारा, तुला न विसरणारा, मेल्यावर सुद्धा हाडांमध्ये विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो, अशांना जर अशी शिक्षा करत असेल तर तुझं नामस्मरण कोण करील? असं का घडावं? तेव्हा देव सुद्धा निवृत्त होऊन म्हणाले, नामा तू म्हणतो ते बरोबर आहे, हे मलाही चुकलं नाही, माझ्या बापालाही चुकलं नाही, ब्रह्माला चुकलं नाही, देवांनाही चुकलं नाही, माझ्या चोखालाही संचित क्रियामान चुकणार नाही. पण एक काम कर, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, त्याची समाधी माझ्या महाद्वारात दे, म्हणजे येणारा तुझ्यासारखं विचारणार नाही. असं का? अरे चोखाला चुकलं नाही तर तुम्हाला काय चुकणार आहे? याचं कारण काय असेल? अभंगाचं 3रं चरण आहे. आणि करूचा वेनले गे बहुता, आणि करूचा वेनले गे बहुता, आणि करूचा वेनले गे बहुता, करूचा वेनले गे बहुता. आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, मनी बाळून गे तू, मन बोनी मनी बाळून गे तू. आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, मन बोनी मनी बाळून गे. बहुता आपुल्या संचिता
मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा अनेक रुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचूनिया. आपल्या संचितावर रुसून काय होणार आहे. म्हणून मनी मानू नये खेदू मनात खेद मानू नये. आलेल्या प्रसंगाला सामोरे जाताना आमचे नाथबाबा सांगतात का जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे. संचितात आहे ते कोणाला चुकलंय माहिती तुम्हाला. अहो निर्जीवाला चुकलं नाही. निर्जीव एकच दगड एका खाणीतून एक शिल्पकार बाहेर आणतो आणि एका दगडाचे 2 तुकडे करतो. एका तुकड्याची तो गणपती बनवतो आणि एका तुकड्याची तो पायरी बनवतो. पायरीतला दगड मंदिराच्या बाहेर थांबतो आणि गणपतीचा दगड सिंहासनावर आरूढ होतो. एक उन्हामध्ये तळपतो, एक सावलीमध्ये असतो. एकाला 3 वेळा आंघोळ, 3 वेळा पोशाख, 3 वेळा नैवेद्य. एकाच्या डोक्यावर पाय ठेवला जातोय, पायरीच्या डोक्यावर पायी आहे आणि गणपतीच्या पायावर डोकं आहे. एकाला तुडवलं जातं, एकाला नमस्कार केला जातोय. एक दिवस पायरीतला दगड त्या गणपतीच्या दगडाला म्हणत होता, भाग्यवानेस मित्रा, एकाच घरात आपण जन्माला आलो. तू सिंहासनावर आहे, 3 वेळा पोशाख आहे, 3 वेळा आंघोळ आहे, 3 वेळा सगळ्या पूजा अर्चा आहेत. आम्हाला काय, आम्हाला तुडवलं जातोय, तुम्हाला नमस्कार केला जातोय. आमच्या डोक्यावर पायी आहे, तुमच्या पायावर डोकं आहे. भाग्यवानेस मित्रा, चांगली जागा मिळाली. तेव्हा तो गणपतीचा दगड त्या पायरीतल्या दगडाला म्हणत होता, तुलाही वाटत असेल तुझी जागा कमी आहे, पण कोणी कोणाच्या जागेवर कमी नाही. पायरी झालायस म्हणून लोक माझ्या पण येत आहेत. संतांनी समाधी मागताना माझ्या गाभाऱ्यात मागितली नाही, माझ्या सभा मंडपात मागितली नाही. संतांच्या समाध्या बघ पायरी खाली आहे. नामदेवरायाची पायरी पंढरपूरला जर गेलात तर नामदेवरायाच्या पायरी खाली किंवा त्या महाद्वारामध्ये त्या पायरी खाली नामदेव महाराजांची समाधी आहे. नामाने समाधी मागितली का तर माझ्या भक्तांची रजकण माझ्या मस्तकावर पडावेत, मला सातत्याने त्या रजकणांचा वास मिळावा म्हणून समाधी द्यायची असेल तर महाद्वारात दे देवा. देवाने नामदेवरायांनी समाधी मागितली देवाच्या पायरी खाली. पायरीला कमी समजू नकोस, कुणी कुठलं कमी नसतं. तुला वाटत असेल तुझ्यामुळे लोक माझ्यापर्यंत येतात, पायरी झाला नसता तर लोकांनी तिथूनच नमस्कार करून निघून गेले असते. तुझ्यामुळे लोक माझ्यापर्यंत पोहोचतात म्हणून तूही कमी नाही, मोठा आहेस. पण तुला वाटत असेल आज मला पोशाख आहे, मला अलंकार आहेत, मला नैवेद्य आहे, मला 3 वेळा आंघोळ आहे, 3 वेळा पोशाख आहे, माझी अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. तू ना तळपतोय, मी सावलीत आहे, तू पावसात आहे, मी निवाऱ्यात आहे. तुला वाटत असेल, पण याच्या मागचा इतिहास बघ. जेव्हा त्याने कारागिराने घडवायला म्हणून सुरुवात केली, एकाच घरात आपण जन्माला आलो, एकाच खाणीतून आपण बाहेर आलो. त्या शिल्पकाराने तुला पायरी म्हणून घडवलं, पण तुला 1 तासात मोकळं केलं. गेले 6 महिने मी छण्या खात होतो, तेव्हा माझ्या मनात यायचं पायरी झालेलं बरं, पण गणपती नको. हजारो छण्यांचा मार खाल्लाय म्हणून मी इथं आहे, आणि तू कमी छण्यांचा मार खाल्लाय म्हणून तिथं आहे. अरे आज वाटत असेल तो 200 एकराचा मालक आहे, तो 4 कोटीच्या गाडीतून फिरतोय. मागच्या जन्माच्या त्याच्या पुण्याच्या छण्या जास्त आहे म्हणून तो तिथं आहे, आणि माझ्याकडे साधी एक 10 लाखाची गाडी आहे. मी इथे आणि तो तिथे. याचं कारण काय असेल? कारण मागील जन्माच्या त्याच्या पुण्याच्या छाण्या जास्त आहे म्हणून तो तिथे आहे, माझ्या पुण्याच्या छाण्या कमी आहेत म्हणून मी इथे आहे. म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा विठाल 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 विठाल. एकच कुंभार एकाच चाकावर अनेक मडकी घडवतो. एकच कुंभार, एकच चाक, एकच काठी, एकाच काठीने फिरवलेले एक चाक, त्या चाकावर घडवलेली अनेक माठ एकाच भट्टीमध्ये भाजतो. भाजलेले माठ तो विकायला आणतो. विकायला आणलेले माठ जेव्हा सुरू होतात, विक्री सुरू होते, काही लोक विकत घेतात पाणी पिण्यासाठी, काही जातात अंत्यविधीसाठी, काही जातात दहाव्यासाठी, पण लाखातलं एक मडकं येतं काल्याच्या कीर्तनासाठी. संपूर्ण कीर्तन अग्नी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे, ते नामच नाही पापाचे ऐसे केले. नटून थटून बसतं, ऐकतं, संपूर्ण कीर्तन होतं, अभंग होतो, तुका म्हणे हाती टोका, फटका मारला जातून तुकडे होतात, पण ते तुकडे गोळा करायला गर्दी होते.
घरी जर मडकं फुटलं तर जागा उकुरड्यावर आहे, पण काल्याच्या कीर्तनात जर मडकं फुटलं तर जागा प्रसाद म्हणून धान्यात आहे. पण ते सगळ्या मडक्यांचं भाग्य नाही. आईसे फिरला विनाताने गेले प्राणाने मोठे, गेले प्राणाने मोठे, गेले प्राणाने मोठे. प्रारब्धामध्ये प्रत्येकाला निर्जीवाला चुकलं नाही, सजीवाला चुकलं नाही. एकाच भट्टीच्या विटा मंदिराच्याही कळसाला जातात, सिंहासनालाही बसतात. काय ज्या विटांचं भाग्य, ज्या विटेवर देव उभा आहे. काय भाग्यवान असेल ती विट, ज्या विटेवर तो बनवणारा कुंभार किती भाग्यवान असेल. किंवा पण ते सगळ्या विटांचं भाग्य नाही. एकाच भट्टीच्या विटा असतात. काही इमारतीला जातात, काही मंदिराला जातात, मंदिराच्या पायाला जातात, सभा मंडपाला जातात, गाभाऱ्याला जातात, कळसाला जातात. पण काही विटा सिंहासन होतात आणि त्या सिंहासनावर देव उभा राहतो. पण त्या सगळ्या विटांच्या भाग्यात नाही, त्यालाही भाग्य लागलेलं आहे. सगळ्याच विटांच्या भाग्यात नाही. बऱ्याच विटा संडासच्याही कामाला जातात, बऱ्याच विटा टाक्यांचं काम करतात, ड्रेनेजचं काम करतात. त्यांचं काय दुर्भाग्य आहे का ते असं ठरू नये का ह्या ड्रेनेजसाठी आहेत, या टाक्यांसाठी आहे, संडासच्या टाक्यांसाठी आहेत, या संडासच्या बांधकामासाठी असं ठरलं. एकाच भट्टीच्या विटा आहे, पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याची त्याला जागा आहे. म्हणून अनेक रुसावे नलगे बहुता मन आपुल्या संचित. म्हणून रुसायचं काही काम नाही. जे दिलंय भगवंताने ते मान्य करायचं आणि ज्या दिवशी तो बोलवील त्या दिवशी निवांत आनंदाने प्रवास करायचा. याच्यासाठी एक करावं अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भाग घातली यावरी, तुका म्हणे घालू तयवा भार घातली यावरी, तुका म्हणे 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 भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. मने बोनी मनी मानू हे तू, मन बोनी मनी मानू. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे घातली यावरी, होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. मन बोनी मनी मानू मनवा गोविंदू वेणू वेळा, मनवा गोविंदू, मनवा मनवा गोविंदू वेणू वेळा, मनवा मनवा गोविंदू वेणो वेळा, मनवा गोविंदू गोविंदू वेणो मनवा मनवा गोविंदू वेणो
बेड़ा मैंने बोली मनी मानुना हे तू मन बोली मनी मानुना रघुमाई हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबा रघुमाई नगडे संचिता वाचून बसा. करावे ते मणी समाधान तुका म्हणे भार घातिल्यावरी होईल कैवारी नारायण. एक थोडंसं सांगतो शेवट आणि कीर्तन थांबूया. विठ्ठल विठ्ठल तो नगडे संचिता वाचोनी करावे ते मणी समाधान मनोनी मणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि न लगे रुसावे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. आपण काय करू शकतो? सगळा भार त्याच्यावर टाकला का तो आपल्या प्रसंगाला उभा राहतो. काय होतं माहिती का, आपण आयुष्यभर मी करतो म्हणतो. आपण काय करू शकतो? डोळा सुद्धा आपला नाही. काय आपलं काय? आजचा संध्याकाळचा सूर्यास्त आपण किती जण बघणार आहे हे सांगता येईल का? आज सकाळी आम्ही उठलो, उद्या आम्ही उठणार हे किती जणांना सांगता येईल? आज 1 वर्षाने मी आहे हे सांगता येईल?
नवे नवे आज तासाने मी आहे सांगता येईल, पण आपल्या ताब्यात काही नाही. ग्रास गिळी सता नाही हाती, ग्रास गिळी सता नाही हाती, ग्रास गिळी सता हरी द्या ठोंबुका. ग्रास गिळी सता नाही हाती. ओशन भंगुर है जायन कळता, शन भंगुर है जायन कळता, ग्रास गिळी सता नाही हाती. ग्रास गिळी सता सर्व भार भगवंतावर टाकल्यानंतर काय होतं, एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि कीर्तन वेळेत थांबतो. कारण वेळेत थांबलेल्या बऱ्याच गोष्टी चांगल्या असतात. लोकांना लांबलेलं कीर्तन, लांबलेलं आयुष्य आवडत नाही तर कीर्तन कधी आवडणार. आयुष्य जर लांबलं तर लोक सहज म्हणतात तुमचं म्हातारं अजून एक गाऊ, याचा अर्थ त्याची मरायचीच वाट बघतात ना. कोणी कीर्तन संपण्याची वाट नाही पाहिली पाहिजे. चालता चालता जाता जाता म्हटले पाहिजे अजून थोडं चाललं असतं बरं झालं असतं, तर ते कीर्तन. उगा लोकांनी घड्याळ दाखवायचं, त्यांनी पाहत राहायचं, मांड्यावर करायच्या, अगोदरच उशीर आलेले असतात आणि त्यांना आपण उशीर करणं आपलं योग्य नाही, नाही काय. आपण येताना वेळेत यावं, लोकांनी नाही आलं तरी चालतं, हे लोक आहेत ती. म्हणून लोकांच्या मनाने चालवलेलंच लोकांसाठी, लोकांच्या करता चालवलेली लोकशाही. म्हणून लोकशाहीप्रमाणे आपण थोडंसं सांगणारे, जास्त नाही. प्रसंग असा आहे, महाभारतातलं युद्ध संपलं, संपण्याच्या अगदी जवळ आलं तर मला वाटतं दिवस 16वा दिवस होता आणि भीष्माचार्य पडले. भीष्माचार्य पडल्यानंतर कौरव सेनेला प्रश्न पडला, उद्याचा सेनापती कोणाला करायचं. दिवस 16वा आहे, चांगले चांगले योद्धे पडलेत आणि प्रसंग असा दुर्योधनासमोर उभा राहिला, उद्याचा सेनापती कोण. म्हणून त्याने कृपाचार्याने विचारलं, आता सेनापती कोणाला करायचं. द्रोणाचार्य पडले, भीष्माचार्य पडले, आता सेनापती कोण. कृपाचार्य म्हणाले, दुर्योधना आता एकच सेनापती तुझ्या सेनेला आणि तुझ्या कौरव सेनेला वाचू शकतो, त्या योद्ध्याचं नाव आहे कर्ण. ह्या कर्णाला म्हण तू उद्याचा सेनापती हो. दुर्योधन कर्णाच्या राहुटीत आला आणि कर्णाला म्हटला, उद्याचा तू सेनापती व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. कर्णाने त्या पदाचा हसतमुख स्वीकार केला. दुर्योधनाला आनंद झाला, कारण कर्णाक ब्रह्मास्त्र आहे, त्याने जर पांडवांना वापरलं तर पांडव एका क्षणात संपून जातील, याचा आनंद दुर्योधनाला झाला. दुर्योधन कर्णाच्या राहुटीतून बाहेर पडणार तेवढ्यात दुर्योधन मागे फिरला, कर्णाच्या राहुटीत आला आणि कर्णाला म्हणत होता, कर्णा मला एक सातत्याने प्रश्न पडलाय, तू लढतो कोणाच्या बाजूने, कौरवांच्या का पांडवांच्या. कोणाच्या बाजूने लढतोयस. कर्ण म्हणाला, दुर्योधना तुझ्याच बाजूनी. मग एकही पांडव आजपर्यंत का पडला नाही. द्रोणाचार्य, भीष्माचार्य महान महान योद्धे खाली पडले आणि पांडवांमधला एकही मरू नये. याचा अर्थ तू दिसायला आमच्या बाजूनी पण असायला तू पांडवांच्या बाजूनी, तू कसा मारशील त्यांना. कर्णाला त्या दुर्योधनाचं एवढं वाक्य लागून गेलं. तो कर्ण म्हणतो, मला आज कळालं तुझं नाव दुर्योधन का ठेवलंय. ज्याची दुर्बुद्धी गेलीये हे कळायला मला वेळ लागला. आणि दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, अरे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. माझ्यावर संशय घेतो. उद्या सूर्यास्ताच्या आत पांडवांमधला एक तरी मारीन तर मी तुला तोंड दाखवीन. शपथ घेतली कर्णाने, पण झोप उडाली कृष्णाची. रात्रभर देव झोपला नाही.
कुंतीला त्याच्या रावटीमध्ये घेऊन गेला आणि कुंतीला सांगायला लावलं, त्याला म्हणा पांडव दान कर. कुंतीला घेऊन आला कृष्ण कर्णाच्या रावटीत आणि कुंती सांगते, कर्णा मला पांडव दान करतो. म्हणले केले पांडव दान. कुंतीला आनंद झाला आणि कुंती बाहेर पडणार तर तेवढ्यात कर्ण म्हणतो, थांबा राजमाते. ती म्हटली काय पाहिजे, कशाला थांबवलंय? मला 2 प्रश्न विचारायचे तुम्हाला. पहिला प्रश्न माझा असा आहे, तुम्हाला मुलं किती आहेत? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे, तुम्ही कोणाचं ऐकून आल्या? कुंती कर्णाच्या समोर येऊन उभे राहिली, अलगत मान झुकून म्हणाली, तुझा पहिला प्रश्न असा आहे, मला मुलं किती? मला तुझ्या सही 6 आहेत. कर्णाच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्यानं कर्ण म्हणतो, राजमाते मला आज कळालं तू माझी आई आहेस. मला सगळे आजपर्यंत राधे म्हणतात, मला राधेचं म्हणतात, पण मला आज कळालं, माझ्या कानावर होतं, पण आता त्याचे सत्यात प्रत्यय निर्माण झाला. ते सत्य माझ्या समोर उभं आहे. आई तू माझी आई आहेस? म्हणली हो बाळा, तू माझाच आहे. आणि तुझ्या सहित मला पांडव आहेत, तुझ्या सहित 6 मुलं आहेत. मग कर्णाने दुसरा प्रश्न विचारला, आई तू पांडव मागायला आली, पण मला कुठं मागितले? तू माझ्याकडे काय मागितले? पांडव दान मागितले आई, पण मला वगळून मागितलं नाही. ती म्हणली हे माझ्या लक्षातच नाही आलं, मला तूही पाहिजे बाळा. मागून बसली आई, वचन देऊन बसलो तुला, तुला पांडव दान केले आई. फक्त मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे, माझ्याकडं पांडव दान मागायला पाठवणारा सूत्रधार कोण आहे, त्याचं नाव सांग. कर्णाला म्हणा पांडव दान कर, हे मागायला पाठवणारा तो सूत्रधार कोण आहे, त्याचं एकदा नाव सांग. पांडव दान केले. कुंतीने रावटी असं पाहिलं, रावटीच्या दाराकडं असं पाहिलं आणि असं हात करत म्हणाले, या कृष्णाचं ऐकून आले. कर्ण हसला, दिले पांडव दान, जा. आई पांडव दान केले तुला, पण ऐक, तुझ्या विचाराने जर आली असती आई तर आत्ता शस्त्र खाली ठेवून मी संन्यास घेऊन निघून गेलो असतो. कृष्णाचं ऐकून आलीस म्हणून उद्या युद्ध होणार. पांडव दान केले तुला, तुझ्या विचाराने आली असती तर शस्त्र ठेवलं असतं. कृष्णाचं ऐकून आली म्हणून ऐक, पांडवच राहतील, फक्त 6 मधला एक जाईन. मग नकुल जाईन का, सहदेव जाईल का, अर्जुन जाईल का, भीम जाईन, पण एक जाईन. कृष्णाला अजून कोढं पडलं, आता पुढे काय होणार? 6 मधला एक मारणारे हा. सूर्योदय झाला आणि कृष्णाने पांचजन्य नावाचा शंख भुंकरला. अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला, भीमाने पौंड नावाचा शंख वाजवला, नकुलाने सुघोष नावाचा शंख वाजवला, सहदेवाने मणिपुष्प नावाचा शंख वाजवला. युद्धाला सुरुवात झाली. हजारो धड धडाधड पडू लागली आणि कर्णाने आपलं लक्ष साध्य करण्यासाठी, बोलू नका मध्ये, आपलं लक्ष साध्य करण्यासाठी कर्णाने अर्जुनाच्या पुढे आणून रथ उभा केला. कृष्णाचे धाबेदान आणले. जर या कर्णाने ब्रह्मास्त्र वापरलं तर माझा इलाज चालणार नाही. ब्रह्मास्त्रापुढे माझं कुठलंच अस्त्र काम करणार नाही. मी आता अर्जुनाला वाचू शकणार नाही. म्हणून कृष्णाने अर्जुनाला आज्ञा केली, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुणे तुझे, घे धनुष्य मार बाण. अर्जुना पर्जन्य नावाचं अस्त्र सोड. अर्जुनाने पर्जन्य नावाचं अस्त्र सोडलं आणि रणांगणा मुसळधार पाऊस पडला. आणि त्या चिखलातून रथ काढता 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 या कर्णाच्या रथाचं चाक अडकलं. कोणा एका ब्राह्मणाची गायी सहज चुकून मारली गेली. त्या ब्राह्मणाने शाप दिला होता, ऐन यश प्राप्तीच्या वेळेला ज्या रथातून तू माझी गायी मारली, निरापराध गायीचा वध केला, चुकून जरी तू पाप केलं तरी ते तुला चुकणार नाही. हाच रथ तुला ऐन यश प्राप्तीला धोका देईन. तो शाप तिथं कामा आला. रथाचं चाक धरणीमध्ये घुसू लागलं. अडकलेला रथ काढता येईना, नेम धरता येईना, साध्य करता येईना, लक्ष साध्य करता येईना.
तेवढ्यात रथ आता सावरायचा कसा, अर्जुनाला मारू कसा, धनुष्य बाण तयार आहे, प्रत्या ओढायची आहे, नेम धरायचा आहे, पण रथ मात्र साथ देईना. म्हणून रथातनं कर्णाने उडी मारली. डाव्या हाताने रथाचं चाक उचलून धरलं, उजव्या हातात धनुष्य आणि बाण आहे, पण प्रत्या ओढू कशी, दोरी ओढू कशी, म्हणून दाताच्या फटीमध्ये धनुष्यावरची दोरी आणि बाण धरला आणि उजव्या हाताने धनुष्याला असा ताण दिला. आणि आता फक्त धनुष्यावरची दोरी दाताच्या फटींमधून सोडायचे आणि अर्जुनाला बाण येऊन लागायचे. हे लक्षात आलं भगवंताच्या. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवंताने रथाच्या दोरीवरनं उडी मारली. तो कर्णाकडे पळत आला आणि कर्णापुढे उभे राहून म्हणाला, कर्णा दान करतो का रे? मस्तका त्रिपुंड, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, काकेमध्ये जोडी. एका ब्राह्मणाच्या रूपात आलेला तो कृष्ण त्या कर्णाला म्हणत होता, दान करतो का? कर्णाने अशी मान खुणवली, मानेने खुणवलं, नाही काही नाही म्हणू नको रे. ब्राह्मणाला दान करू नकोस, पण या मुलीच्या बापाला नाही म्हणू नकोस. हा मुलीचा बाप तुझ्याकडे दान मागतोय, मला वरदक्षिणेमध्ये द्यायला काहीच नाहीये, काहीतरी दे. तेव्हा कर्ण म्हणतो, काय देऊ? तेव्हा तो ब्राह्मण रूपातला कृष्ण म्हणत होता, सुवर्ण किरणांनी चमकणारा तुझ्या मुखातला तो सुवर्णमंडित दात मला दान कर. सुवर्ण किरणांनी चमकणारा तुझ्या मुखातला सुवर्णमंडित दात मला जर दान केला तर सुवर्ण दान केल्याचं मला पुण्य मिळेल. तेवढा दात दान करतो. कर्ण भिडता समरंगणी, बाणी व्यापिली रडी, तेथे मागसी पाडूनी दात तया. शेताचा दात पाडून मागत होता. कर्णाने मागचा पुढचा विचार केला ना, उचलला दगड, मारला मुखावर आणि असा पसामध्ये दात धरला. कृष्णाच्या ओंजळीत दात सोडणार. तेवढ्यात अर्जुनाचा बाण सु 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 करत आला, कर्णाच्या वक्षस्थळात घुसला. कर्ण कोसळला आणि कोसळताना कृष्णाने त्या कर्णाला पकडला, अशा दोन्ही बाहोमध्ये धरला. कर्ण कोसळता कोसळता कृष्णाने जसा आवरला, त्याला खाली अलगद टेकवला आणि तेवढ्यात कर्णाने कृष्णाला प्रश्न विचारला, कृष्णा, विजय कुणाचा? कृष्णाच्या लक्षात आलं, याने मला ओळखलं. विजय कुणाचा देवा? कृष्णाच्या मुखातून शब्द बाहेर पडला अर्जुनाचा, खोटं बोलतोय देवा. आयुष्यभर तू खोटं बोललास आणि अजूनही तू खोटंच बोलतोय. विजय माझा आहे. कसा सांगू? स्वर्गातील देवगंधर्व पाहतात कुरुक्षेत्रावरचा योद्धा ना योद्धा पाहतोय. अनंत कोट ब्रह्मांड नायकाला कर्णाच्या मृत्यूसाठी कर्णापुढे याचक व्हावं लागलं, भिकारी व्हावं लागलं. माझा मृत्यू तुला मी दान केलाय म्हणून विजय माझा आहे. अर्जुन तुझा मेवणा आहे, अर्जुन तुझा सखा आहे, अर्जुन तुझा भक्त आहे. पण कधी आयुष्यामध्ये कृष्णा मी तुझ्या जवळ कधी आलो नाही, तू कधी मला जवळ केलं नाही. जेवढं अर्जुनावर तू प्रेम केलं तेवढं माझ्यावर कधी प्रेम केलं नाही. सातत्याने वंचित म्हणून राहिलो देवा. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला मला सुद्धा माळ घालण्याचा काही क्षण राहिला होता, पण त्यावेळेस देखील तू मला अडवलंस. पदोपदी माझा तू अपमान करत आलास देवा. आणि आजही मला मृत्यू यावा म्हणून तू ब्राह्मणाचं रूप धारण केलं. ज्यावेळेस माझा सोन्याचा दात मागितला तेव्हाच ओळखलं, हा ब्राह्मण नाही, हा कृष्ण आहे. माझा मृत्यू तुला दान केला देवा, जा. विजय माझा आहे. कृष्ण त्याच्यावर प्रसन्न झाले. अलगत त्याचा मुकुट खाली उतरवला. कौरव सेना जमली. कृष्णाने त्याला अलगत मांडी दिली आणि स्वतःच्या मांडीव घेत म्हणाले, तुझ्यावर मी प्रसन्न आहे, बोल काय देऊ? स्वरूपता, सायुजता, समीपता, सलोकता, कुठली मुक्ती देऊ? कर्ण मनाला सगळ्या मुक्त्या मिळाल्या, पण तुझ्या भक्तापेक्षा, तुझ्या अर्जुनापेक्षा मी भाग्यवान ठरलो. तुझ्या मांडीवर मरतोय देवा. फक्त आता एक काम कर, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. सगळा भार मी आता तुझ्यावर टाकला. जे करशील ते सगळं पूर्व दिशा तुझ्या राहतील. फक्त माझी शेवटची इच्छा आहे, मला अशा कुमारी भूमीवर माझा अंत्यविधी तू कर. माझ्या चितेला तू अग्नी डाग दे. पण जाता जाता एक ऐकू दे मला, एक प्रेमाने हाक मार मला. जशी अर्जुनाला तू पार्थ म्हणायचा, धनुधर म्हणायचा, भारत म्हणायचा, तशी एखादी मला हाक मार.
कृष्णाने त्या अर्जुनाला कृष्णाने त्या कर्णाला शेवटच्या क्षणाला हाक मारली. न राधेय, ना सुतपुत्र, ना कौंतेय, ना पांडव, नाही दाता, ना यशवंत, ना कीर्तिवंत. शेवटच्या क्षणाला कृष्णाने त्या कर्णाला हाक मारली. मृत्युंजय, मृत्यूवर विजय मिळवणारा एकच योद्धा पाहिला. पण कृष्ण त्याच्यावर प्रसन्न झाला. कधी? सगळा भार कृष्णावर टाकला. तसं प्रारब्धामध्ये अनेक संकट येतील, अनेक दुःख येतील. सगळा भार त्याच्यावर टाका. करशील ते तू. देवा, प्रारब्धामध्ये जेवढी संकट देशील ती संकट तोलण्याची ताकद आम्हाला दे. सगळा भार तुझ्यावर टाकतोय देवा. हे जे करतोय ते आम्ही करत नाही, सगळं तू करतोय, असे भूमिका ठेवा. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळोवेळा. म्हणजे संसार सुखाचा होत असतो. जाता आता शेवटचे 1-2 मिनिट सांगतो. या घरातलं एक मातृक्षेत्र हरपून 2 वर्ष झालं. घरातले आई जाणं म्हणजे फार मोठं दुःख असतं. आई काय असते मी नेहमी सांगत असतो. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारे पुष्कळ आहेत. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारे पुष्कळ आहेत. पण वाया गेलेलं पोरगं आणि वाया गेलेली पोर कधी योग्य वाटेवर येते याची वाट आईनंच बघावी. दुसरं एक वाक्य जाता जाता घेऊन जा. वाट बघणारे सुद्धा पुष्कळ आहे. मित्रा वाट बघतील आणि बघणारे पुष्कळ आहे. बायको वाट बघेल स्वार्थ आहे. मित्र वाट बघेल स्वार्थ आहे. गाव वाट बघेल स्वार्थ आहे. पुढारी वाट बघेल स्वार्थ आहे. इतर वाट बघतील स्वार्थ आहे. सोसायटी वाट बघेल स्वार्थ आहे. गाव वाट बघेल स्वार्थ आहे. पण जिच्या वाट बघण्यामध्ये काही स्वार्थ नाही ती फक्त आई आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है सबसे बड़ी है पण त्या वाट बघण्यास स्वार्थ आहे. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारे पुष्कळ आहेत. पण ज्या दिवशी आमच्या जीवनातून आई जाते ना, समजून घ्या वाट बघणारे संपले. रात्री मी 2:30 वाजता येतो, 2 वाजता येतो, पहाटे 5 वाजता येतो. आमच्या दाराची कडी जर वाजवली तर आमच्या घरातून पहिला एक आवाज असतो. तो आला रे, दार उघडा. ए पुरी, तो आला बघ. हा आवाज आमच्या आईचा असतो. एकदा तुमच्या भागात मी कीर्तन करून घरी गेलतो. 5 वाजले होते. पहाटे 5 वाजता घरी पोहोचलो. दाराची कडी वाजवली, बायकोने दार उघडलं. सकाळी पुन्हा एका कार्यक्रमाला 7 वाजता निघालो. मला आई म्हटली रात्री 5 वाजता आला, लगेच निघाला, झोपला का नाही? मी म्हटलं आई मी 5 वाजता आलो हे बरोबर आहे, पण तुला कोणी सांगितलं? ती म्हणली असं का विचारतो? म्हटलं तुझ्या रूममध्ये पाहिलं, मी जेव्हा घरात आलो तुझ्या रूममध्ये पाहिलं तू झोपली होती. आईने इतकं छान उत्तर दिलं. ती म्हटली मी झोपले होते का जागी होते तुला या जन्मात नाही कळायचं. त्याला आई व्हावं लागतं. जिने कळ दिली तिला जे कळालं ते तुला काय कळणार आहे? रात्री तू येईपर्यंत झोप लागत नाही बाबा. अरे रात्री तू फोन केला होता, 1:30-2:45ला तुझा फोन आला होता का मी 4 वाजेपर्यंत येतोय, पण 4 वाजेपर्यंत तू आलाच नाही. कोणाच्या गाडीचा हॉर्न वाजला का मी डचकून जागी व्हायची. कुत्रं भुकलं का डचकून जागी व्हायची. जेव्हा तुझी कडी वाजली, तुझ्या बायकोने दार उघडलं, तुला पाहिलं, मग कधी डोळा लागला हे मला कळलं नाही. मित्रांनो, त्या दिवशी मला कळालं घरी वाट बघणारी कोण आहे? फक्त आई आहे. ज्या दिवशी आमच्या जीवनातून आई जाते ना, त्या दिवशी समजून घ्या वाट बघणारे संपले. म्हणून तिची जाण्याची वाट बघू नका. तिच्यावर असताना प्रेम करा, कारण असताना केलं जातं ते दर्शन आणि गेल्यानंतर दाखवलं जातं ते प्रदर्शन. नंतर फोटोला धरून रडण्यात काही मजा नाही. असताना तिच्या कुशीत बसा, तिच्या कुशीत डोकं घालून रडा.
आणि तिने फक्त डोक्यावरून हात फिरू द्या. ईश्वरी साक्षात्कारापेक्षाही साक्षात्कार आणि भगवंताच्या वास्तव्याची जाणीव जर पाहायची असेल तर आईची कुशी. म्हणून असताना महिने ठरून आई सांभाळू नका. आई ठरवण्यासाठी सांभाळण्यासाठी वाद घालू नका. कारण ती आयुष्याला न पुरणारी शिदोरी आहे. हॉटेलमध्ये वाढणारा वाढत असतो बिल वाढावा आणि आई वाढत असते लेकरू वाढावा. हे विचार फक्त लक्षात ठेवा. ज्याला आई कळाली त्याला परमार्थ कळाला. म्हणून या कुटुंबातील एक आदर्श माता, एक आदर्श गृहिणी कैलासवासी सौभाग्यवती रुक्मिणीबाई धोंडीबा पाटील पुलाटे याही मातेला जाऊन 2 वर्ष होतात. आणि अत्यंत दुःखद अशी घटना, दिग्विजय शिवाजी पाटील पुलाटे एक अत्यंत तरुण चांगला, त्याच्याकडे जी स्वप्न होती त्या स्वप्न अचानक या कुटुंबाला त्या ठिकाणी ते स्वप्नांची झालेला कायापालट अतिशय दुःखदायी अशी घटना बघायला मिळाली. म्हणून या कुटुंबाला दुःख सहन करण्याची भगवंता तू साथ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सेवेला पूर्णविराम करावे चाल वगैरे ज्ञानेश्वर माऊली नारायण